नमस्कार मंडळी, विषयवेगळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. असा मी राजेश परब. तर मंडळी, तुळशीची लग्न झाली ना की गावोगावी जत्रा सुरू होतात. तशीच आमच्या गावची सुद्धा जत्रा. तर आमच्या गावात 2 जत्रा होतात. एक सिद्धेश्वराची मोठी जत्रा आणि नंतर बांधावरची जत्रा प्रसिद्ध, आणि ती खूप भरता. आणि जत्रा म्हटली की म्हणजे गावात एक वेगळाच आनंद असता. तर मी तुमका दाखवते आमच्या गावातली जत्रा कशी साजरी करतात ती. तर चला माझ्याबरोबर कुडाळ बाव. तर मंडळी, आज आमच्या बावगावची जत्रा, भगवतीची जत्रा, बांधावरची जत्रा म्हणून ती प्रसिद्ध असा. तर ही जत्रा सुरू होण्याआधी सिद्धेश्वराच्या मंदिरात देवांका दुपारत केली जाता आणि नंतर गणपतीचं सॉंग दाखवलं जाता आणि त्याच्यावरती थंय एक पद म्हणतात. थैसून मगे पुढे निघतो आमच्या मूळ घराण्याची तुळस हा बिरजावनावर. थैसर वडील घराण्यातर्फे साखर ठेवली जाता. थंय तुळशी धूपदीप केलो जाता आणि थंय गाराणा घालून सालाबादीक गणपतीचा सॉंग थंय दाखवलं जाता. आणि थैसून मगे पद म्हणून ती पंती पेटवली जाता आणि ती पंती रवळेत ठेवली जाता. पंती रवळेत ठेवतो आणि वार्षिक जी वाट देवस्थानाची, त्या वाटेनंच ती पडली घेऊन सावकाश न विजवता भगवतीच्या देवळापर्यंत नेवची असता. वाजत गाजत सगळं गाव जमा असता त्या सोहळ्यासाठी. आणि अशा प्रकारे आम्ही ती पडलेतून पंती घेऊन न विजवता गावकार आजपर्यंत चालत आलेली परंपरा असा ती. आणि आता या तरुण पिढीने ती अबाधित राखलेली आहे. आणि आम्ही ती अशी घेऊन जातो आणि थंय भगवतीकडे पंती पेटवतो. आणि भगवतीची जत्रा ही चेडवांची जत्रा म्हणून फेमस आहे. माहेर रोशनीची चेडवं येतात, ती येऊन मनोभावे देवीची ओटी भरतात, त्याचं सांगणं करतात आणि देवीसुद्धा त्यांच्या सांगण्यात पावता आणि ती सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहतात. तर मंडळी, मंदिरसुद्धा छान सजवलेला, लाईटिंग केलेली आहे, सगळी सुंदर फुलांनी वगैरे सजवलेला मंदिर. आणि खरं सांगतं, ह्या ग्रामस्थांनीच केलेला, स्वतःच्या खर्चात म्हणा किंवा अंगमेहनतील त्यांनी केलेला. ह्याच्या बदल्यात त्यांनी तोच मोबदलो घेऊक नाही, अशा रीतीने असा आकर्षक असा मंदिर सजवलेला. तर मंडळी, खेळण्याची दुकानं असत, चाय भाज्याची दुकानं, पण हाली जत्रेक ना मंचुरियनचं लय फॅडीला. मंचुरियन आणि आईस्क्रीमवाले. थंडी खूप असता पण लोक आईस्क्रीम खातात आवडीने, आणि मंचुरियन विचारू नको. तशी यावर्षी भाज्याची दुकानं कमीच होती, पण तरी पण होती. थंय गर्दी खूप होती, कारण की जुनी जाणती माणसं जत्रेक गेली का चाय आणि भजी हो त्यांचा आवडतो पदार्थ. म्हणून ती थंय तुमका जुनी जाणती माणसं शोधूची असते तर चाय भाज्याच्या स्टॉलवर जायचा, थंय गावतली. अशा रीतीने मस्तपैकी आमची जत्रा ही रंगलेली आहे. आता उशिरा जरा जत्रा म्हणजे उशीर असता, पहाटेपर्यंतच चालता ती. त्या वक्ता उशिरा दशावत्री उभे राहतले, संकासूर येतलो आणि मग नाटकाचो भाग लागतलो सकाळपर्यंत. तर नाटकाची मजा घ्यावा तुम्ही.
आणि व्हिडिओ जर आवडलो तर पुढच्या वर्षी आमच्या जत्रेक नक्की व्हा आणि माझ्यातर्फे कांदा भजी खावा. भेटाया पुढच्या वेळी.